तेच म्हणलं, पोलीचं डोसकं बिस्कं फिरलं का काय? अगं नाटकात आब्याची बायको झालेलीच का नाही चांगली, मॅडमला बी आवडलं होतं. अगं पण पल्ले, आबाच्या मनात तर तीच आहे की बायको म्हणून. एवढं 3 वर्ष तुला एवढं बी कळलं नाही बे. अगं हो, खरं आयुष्यात व्हायचं आहे म्हणून नाटकात नाही झाले बघ. तिला होती की नाटकातली बायको, ती काय खरी असते हवे? हुशार की घाईस. पण आता नाटक संपस्तवर तिला नाब्याला नवरा बायको झालेलं बघून वाईट वाटून घेऊ नकोस. मी कशाला घेते वाईट वाटून? मला नाही काय फरक पडत. म्हणूनच निवड झाली त्या दिवशी तोंड पाडून बसलेलीस. रेशमी, तुला वाटतं कुणाला कळत नाही, पण तुला नाही खोटं वागता येत. तुझ्या तोंडावर दिसतं सगळं. वाटतं वाईट, पण तो खुश आहे ना, मग मी बी आहे. अगं असं सगळं दुसऱ्यासनी देत राहिलीस तर तुझ्याकडे कायच राहायचं नाही रेशमी. अण्णा म्हणतात, आपल्या नशिबात जे लिहिलंय ते आपल्याला मिळतंच. आपण फक्त असं दुसऱ्याचं चांगलं उद्या म्हणायचं आणि आपल्याच्यानं जेवढं देता येईल तेवढं द्यायचं. म्हणजे बघ, मी कुणाचं तरी चांगलं केलंय हे विचार माझ्याकडे उरतोच की, आहे का नाही? मला ना तुझं वागणं कवा कवा कळतच नाही बघ. तू त्या आब्याबर राहू ना, त्या जगातच बोलायला लागलीस. ऐकायला गोड वाटतं, पण कळत काहीच नाही.